ब्रँड म्हणून डेव्हलप होण्यासाठी काय काय गोष्टी केल्या पाहिजेत? सो ब्रँड बिल्डिंग हा खूप मोठा टॉपिक आहे. ऍक्च्युली आपण त्याच्यावर 4 तास बोलू शकतो. आम्ही एक कॉन्सेप्ट करतो. बरेच लोक ब्रँड बिल्डिंग करतात. तुम्ही आता बघा, कोको कोलाला ब्रँडिंगची गरज आहे का? आता पेप्सीला गरज आहे का? माउंटेन ड्यूला गरज आहे का? ऑलरेडी ब्रँड आहे, तरी पण त्यांचे ऍड आपल्याला रेग्युलर दिसतात. बिलियन्स ऑफ डॉलर ते लोक स्पेंड करतात का? ब्रँड डेव्हलप करा, अजूनही कंटिन्युअसली. पण आपण जर छोटा बिझनेस तुमच्याकडे असेल तर ब्रँड माझी एक म्हणजे मन आहे किंवा आपण युज करतो नो कॉस्ट ब्रँडिंग. नो कॉस्ट ब्रँडिंग इन द सेन्स स्टार्टअप साठी आपण बोलतोय संदर्भात, या संदर्भात बोलतोय आपण सध्या. स्टार्टअप जर असेल, तुम्ही फोकस करा कस्टमरला रिझल्ट देण्यामध्ये. तेच कस्टमर तुमचे ब्रँड बन. सुरुवातीच्या काळामध्ये ब्रँड बिल्ड करत असताना कस्टमरचा रिझल्ट आणि तो तुम्ही डॉक्युमेंट करावा. कशावरती? ट्रस्ट पायलट ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यावरती कस्टमरचे रिटर्न रिव्ह्यू घ्या. गुगलवरती तुम्ही तुमचा सेटअप करून घ्या, जीएमबी गुगल लोकल, त्याच्यावरती रिव्ह्यू घ्या. युट्यूबवरती तुम्ही जर पॉसिबल असेल तर व्हिडिओ शूट करा, ते युट्यूबवरती टाका, इंस्टाग्रामवरती टाका, फेसबुकवरती टाका. कोणी जर सर्च केलं गुगलवरती जाऊन तुमचं ब्रँडचं एक्सवायझेड ब्रँड टाकला तर तुमचे भरपूर लिस्ट आली पाहिजे. ती ब्रँडिंग खूप जरुरी आहे. नो कॉस्ट ब्रँडिंग सुरुवातीला. तर ही ऑर्गॅनिक पद्धतीने ब्रँडिंग केली पाहिजे आणि मेन फोकस हा केला पाहिजे रेव्हेन्यू मेकिंग ऍक्टिव्हिटी. कस्टमरचा रिझल्ट हाच आपल्यासाठी ब्रँडिंग सुरुवातीला झाला पाहिजे. ब्रँडिंग मध्ये भरपूर गोष्टी आहेत. तुमचं डिझायनिंग येते. म्हणजे मी बऱ्याच वेळा लोक बघितले की तुमचा लोगो असतो, तुमचा कलर तुम्ही फायनलाइज करावा. ब्रँडचा कलर, जसं तुमचा आता सत्ता म्हणून रेड कलर, बरोबर. तर जे काही तुमचा कलर असेल, फॉन्ट असेल, लोगो असेल, छोटी छोटी गोष्टी आहेत. तुम्ही ती कन्सिस्टन्सी आणा, स्टँडर्ड आणा. तुम्ही ब्रँड सारखाच विचार केला पाहिजे ऍक्च्युली. कारण लोकांना ते रिकॉल व्हॅल्यू राहते. तुमचं ब्रँडचं नाव चांगलं पाहिजे. नाव सिलेक्शन, ते नाव आपण ठेवतो ते खूप इम्पॉर्टंट आहे. ते तुमचं ब्रँडचं नाव, ब्रँडचं कलरिंग, त्याच्यानंतर हे तुमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असतील, कस्टमरचे रिझल्ट असेल, आणि हे एका दिवसामध्ये बनत नाही. ब्रँडिंग हे तुमचं तुम्ही जेवढं एफर्ट टाकता, जसं म्हणतो ना की आपण जेवढं ते मॅच्युअर बनतं तेवढं तुमचं ब्रँड, ते ऑन गोईंग अँड डेली ऍक्टिव्हिटी ऍक्च्युली.